महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील शंकरांच्या मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। हिंगोलीतील 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगाला आंब्याची आणि फुलांची आरास। महाशिवरात्रीनिमित्त अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई। रात्रीपासूनच अकोलेकरांची मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी। यवतमाळच्या वणी तालुक्यातील निंबाळा इथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या रुद्राक्ष वनाचं पूजन। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगडमध्ये 3 दिवसीय कुणकेश्वर यात्रेला सुरुवात। यात्रेनिमित्त युवा कलाकार रजनीकांत कदम यांनी रेखाटलं कुणकेश्वर मंदिराचं छायाचित्र। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पुढचे 2 दिवस आसामच्या दौऱ्यात अनेक कामांचं लोकार्पण करणार। उद्धव ठाकरे धाराशिवच्या दौऱ्यावर। उद्धव ठाकरेंनी रात्री आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन पूजा केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त 3 दिवस नाशिकमध्ये मुक्कामी। आज काळाराम मंदिरात दर्शन घेणार। 17 मार्चला इंडिया आघाडीचं मुंबईत मोठं शक्ती प्रदर्शन। राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची सांगता सभा ही मुंबईत होणार। सभेसाठी इंडिया आघाडीचे देशभरातील नेते उपस्थित राहणार। भारत जोडो यात्रेचा समारोप शिवाजी पार्कात होणार। राज्य शासनाकडून सभेला परवानगी। इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होणार। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढला। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात व्हावी की सर्वोच्च न्यायालयात याबाबत निर्णय होणार होता। याबाबत 8 एप्रिलला निर्णय होईल। सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदेंची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी 15 मार्चला विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये प्राथमिक सुनावणी। विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकर यांनी दाखल केली होती याचिका। रेणुका सूतगिरणी कर्ज आणि जिल्हा बँक आर्थिक फसवणूक प्रकरणी मालेगाव जिल्हा न्यायालयानं शिवसेना उपनेते अद्वै हिरेंचा जामीन अर्ज फेटाळला। नितीन गडकरींनी भाजप सोडावं। महाविकास आघाडीकडून आम्ही त्यांना निवडून आणू। उमरग्यातील सभेत उद्धव ठाकरेंचं विधान। शिवसेनेला भाजप संपवू शकत नाही। उलट भाजपला गाडून आणि मुठमाती टाकून शिवसेना पुढे जाईल। उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। मणिपुरात जायची हिंमत नाही म्हणून शहा महाराष्ट्रात आले। महायुतीच्या ट्रिपल इंजिन सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लागली। उद्धव ठाकरे यांची अमित शहांवर परखड टीका। फडणवीस म्हणजे चोरांचे सरदार। या चोरांच्या सरदाराला तुरुंगात पाठवायचे। लातूरच्या सभेत राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल। कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी केलेलं काम आदर्शवत। सर्वांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी हे काम केलं। संजय राऊत यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये भाजप नेते रावसाहेब दानवेंकडून चिठ्ठी बॉम्ब। भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात, दानवेंचा दावा। रस्त्यांवर खड्डे पडावे आणि कंत्राटदाराला काम मिळावं म्हणून यापूर्वी रस्त्यांचं डांबरीकरण केलं जायचं, पण आता रस्त्यांचं काँक्रिटीकरण करतोय। पावसाळ्यात हे काम पूर्ण होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। चंद्रपूरच्या आर्णी लोकसभा मतदारसंघावर प्रतिभा धानोरकरांचा दावा। घरातील लोकप्रतिनिधींचं अचानक निधन झाल्यानंतर त्याच घरातील सदस्याला काँग्रेसचं तिकीट जातं। यामुळे या लोकसभेवर दावेदारी करत असल्याचं प्रतिभा धानोरकरांकडून स्पष्ट। कोकणात कोट्यवधी रुपयांची विकसनशील कामं होत असताना भाजप असे आरोप करणं अशोभनीय। रामदास कदमांनी भाजपवर केलेल्या वक्तव्याचा रायगडचे भाजप युवा अध्यक्ष निलेश थोरे यांच्याकडून समाचार। रामदास कदमांना अशी वक्तव्य करण्याची सवय आहे। आमच्यासारख्या मॅच्युअर लोकांनी या गोष्टींकडे लक्ष देणं योग्य नाही। देवेंद्र फडणवीसांचं रामदास कदमांना प्रत्युत्तर। महायुतीत कोणत्याही नेत्यांनी आपलं मत मांडताना महायुतीच्या मर्यादेत राहूनच मांडलं पाहिजे। रामदास कदमांचं वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली। भाजपनं त्यांचा वापर करून घेतला। आता फेकून देणार ना घरका ना घाटका अशी त्यांची अवस्था होणार। खासदार विनायक राऊतांची रामदास कदमांवर टीका।
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात रामदास कदमांनी अनेक पदं भूषवली, पण तरीही अशा पद्धतीनं नमक हरामीची भाषा कदम वापरत असतील तर त्यांना लखलब. अंबादास दानवेंची टीका. रामदास कदम यांच्यासारख्या लोकांकडून आपण कृतज्ञतेची अपेक्षा करू नये. जो माणूस पक्षात असताना काँग्रेसची मांडवली करत होता, अशा लोकांबद्दल काय बोलावं. सुषमा अंधारेंची टीका. रामदास कदम आणि अभिजित पवार यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. रामदास कदमांच्या भाजपबद्दल केलेल्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. बीडमध्ये पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, रावसाहेब दानवे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा. लोकसभा निवडणुकीचं तिकीट कोणाला द्यायचं हे पार्लमेंटरी बोर्ड ठरवणार. रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. शरद पवारांना आव्हान देण्याची सुनील शेळकेची लायकी नाही. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा सुद्धा अजूनही पवारांना आव्हान देऊ शकलेले नाहीत. सुनील शेळके कोण? माजी मंत्री मदन बाफना यांची शेळकेंवर सडकून टीका. मी कोणाला दमबाजी केली हे शरद पवारांनी पुराव्यानिशी सिद्ध करावं. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांचं शरद पवारांना आव्हान. सुनील शेळकेंनी पवारांकडे यावं. आम्हीही येतो, सगळे पुरावे दाखवू. पवार गटाचे मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळांचं सुनील शेळकेंना प्रति आव्हान. पक्षानं जबाबदारी दिली तर लोकसभेचं काय, तर संघाचंही काम करायला तयार. मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. शरद पवारांना राजकारणात 55 वर्ष पूर्ण झाली. त्यांनी एका आमदाराला धमकी देणं योग्य नाही. सुनील शेळकेंच्या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा. शरद पवारांभोवती असणारी फळी कुचकामी ठरली. या वयातही त्यांना मैदानात उतरावं लागतंय, जिल्ह्यात फिरावं लागतंय. यासारखं वाईट काही नसावं. चित्रा वाघ यांचा शरद पवार गटावर निशाणा. अजित पवार गटाचे काही आमदार आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना दमदाटी करतात म्हणून शरद पवारांना असं वक्तव्य करावं लागलं. रोहित पवारांची प्रतिक्रिया. पूर्वी विदर्भाला विकास निधी येत नव्हता. गोंदियाच्या सभेत अजित पवारांचं वक्तव्य. तर भविष्यात 8.5 लाख शेतकऱ्यांचं विद्युत पंप सौर ऊर्जेवर आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. अजित पवारांची माहिती. बहुजनांच्या हितासाठी आम्ही वेगळी भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक परिवार म्हणून काम करतो. येत्या 2-3 दिवसात लोकसभेचं जागा वाटप पूर्ण होईल. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. बारामतीच्या मोठ्या ताईंचं मनस्वास्थ्य बिघडलंय. त्यांच्याकडून होणाऱ्या वक्तव्यातून त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं दिसतंय. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला. मुख्यमंत्री शिंदे 18 तास काम करतात. त्यांची कामाची कार्यपद्धती बघता आम्हाला 13हून अधिक जागा मिळतील. अब्दुल सत्तार यांना विश्वास. महायुतीत शिंदे आणि अजित पवारांना भाजप 1 अंकी जागा देणार यात तथ्य नाही. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांची माहिती. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अमित शहांसोबत स्वतंत्र चर्चा केली. महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा आमचा संकल्प आहे. योग्य पद्धतीनं महायुतीचं जागा वाटप केलं जाईल. सुनील तटकरे यांची माहिती. महाराष्ट्रातील राहुल गांधींच्या न्याय यात्रेवेळी इंडिया आघाडीचे सर्व नेते एकत्र येत निवडणुकीचा शंखनाद करणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती. नागपुरातून नितीन गडकरींना तिकीट मिळणार की नाही याबाबत शंका. नितीन गडकरींचं पहिल्याच यादीत नाव यायला हवं, तो नाना पटोलेंचा टोला. भाऊबंदकी कोणाला चुकली आहे का? मात्र जे शिस्तीनं काम करणार नाहीत त्यांना वटणीवर आणायला अजितदादा खंबीर. रणजित निंबाळकरांचं रामराजेंना चोख उत्तर. कोण कुठे निवडणूक लढवणार हे अद्याप ठरलं नाही, पण येत्या 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल. सुनील तटकरे यांची माहिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणाऱ्या ड्रग्सच्या व्यवसायाला नितेश राणेंचं समर्थन, अशी चर्चा सुरू. खासदार विनायक राऊतांचा गंभीर आरोप. कोकण किनारपट्टीवरील 1635 गावांच्या नियोजनाचे सिडकोला अधिकार दिल्याबाबत आम्ही सर्व आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. GRला या काहीही अर्थ नाही. उदय सामंतांचं विधान. राजकारणात इतकी वर्ष घालवलेल्या व्यक्तीला धमक्या येणं हे दुर्दैवी. हर्षवर्धन पाटलांना आलेल्या धमकी प्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. मुंबईच्या कुर्ला परिसरातील संदेशनगर आणि क्रांतीनगरमध्ये विमानतळ बांधिताचं पुनर्वसन सुरू. विजय वडेट्टीवार आणि नसीम खान यांच्याकडून झोपडपट्टीमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद.
महायुतीच्या जागा वाटपात मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची अदलाबदल होणार। ज्या ठिकाणी पक्षाला पसंती त्या ठिकाणी उमेदवार बदलणार, तर ज्या ठिकाणी उमेदवाराला पसंती त्या ठिकाणी मित्रपक्षाला जागा सोडली जाणार। अमरावतीच्या खासदार नवनीत राणांच्या प्रचाराचा मेळघाटातून श्री गणेशा मेळघाट की बेटी असा नवनीत राणांच्या बॅनरवर उल्लेख। महादेव जानकरांना धनगर नेत्यांचा विरोध, जानकर हे धनगर समाज आणि भाजपला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली 9000 मेगावॉटच्या कामाची वर्क ऑर्डर। बीडमध्ये केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत बैठक। डिसेंबर 2024 पर्यंत अहमदनगर बीड रेल्वे सुरू होणार। 4 वर्षांपूर्वी काळा घोडाची जागा आर्टिस्ट सेंटरला सोडावी लागल्यानंतर प्रभावित वास्तूचं उद्घाटन। ज्येष्ठ कलाकार प्रकाश बाळ जोशी यांच्या रिव्हर रिटर्न्स चित्र प्रदर्शनाचा शुभारंभ। भारतात मोठं मानवी तस्करी रॅकेट उघडकीस, मुंबईसह एकूण 7 शहरांमध्ये सीबीआयचे छापे। वांद्रे पूर्वच्या शिवालिक ट्रान्झिट कॅम्पच्या रहिवाशांचे त्याच ठिकाणी तात्पुरतं पुनर्वसन करण्याचे निर्देश। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि झिसान सिद्दीकी यांच्या बैठकीत निर्णय। मनोरवाडा भिवंडी या महामार्गाच्या कामाचं झालं भूमिपूजन। केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कुडुसी ते भूमिपूजन सोहळा संपन्न। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे अध्यक्ष म्हणून सिद्धेश कदम यांची नियुक्ती। सिद्धेश कदम शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र। शिंदे कंपनीने आतापर्यंत 1.5 लाखाहून अधिक नोंदी मिळवलेल्या नाहीत, त्यामुळे खरी कुणबी नोंदीची आकडेवारी समोर आणावी, संजय लाखे पाटील यांची मागणी। अकोला महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून डॉक्टर सुनील लहाने यांची नियुक्ती। महापालिकेतील अधिकारी आणि विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत लहानेंनी स्वीकारला पदभार। ठाण्यातील घोडबंदर परिसरातील कासारवडवली मच्छी मार्केट आणि गायमुख चौपाटी इथं बसवण्यात येणाऱ्या सिग्नल यंत्रणांचं भूमिपूजन। आमदार प्रताप सरनाईक कार्यक्रमाला उपस्थित। ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक आणि महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून सादर। कोणतीही करवाढ आणि दरवाढ नसलेला काटकसरीचा अर्थसंकल्प। दिघ्यात भुयारी मार्गाच्या लोकार्पणासाठी शिंदे ठाकरे गट एकत्र। ठाकरे गटाचे खासदार राजन विचार आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख जगदीश गवते यांच्या उपस्थितीत भुयारी मार्गाचं उद्घाटन संपन्न। पनवेल महापालिकेकडून नागरिकांसाठी 15 प्राथमिक रुग्णालयांची उभारणी। तळोजा आणि नावडा इथं असलेल्या 2 रुग्णालयांचं उद्घाटन। अकोला महापालिकेकडून मोरणा नदीपात्रातील जलकुंभी काढायला सुरुवात। नदीपात्रालगतच्या नागरिकांच्या मागणीनंतर महापालिकेकडून कामाला सुरुवात। मुंबईतील कोस्टल रोडच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारावा। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांची मागणी। खासदार सुप्रिया सुळे यांची दौंड शहरातून पदयात्रा। दौंडच्या दौऱ्यावर असताना शहरातून पदयात्रा काढून नागरिकांशी साधला संवाद। मनोज रांगेंवर दाखल केलेला गुन्हा खोटा असून तो मागे घेण्यात यावा। मराठा वकिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी। महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी 100 रुपये शुल्कासह ऑनलाईन परवानगी घेणं बंधनकारक। महाप्रसादातून विषबाधा झाल्याच्या घटनांनंतर अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्णय। केंद्र सरकारनं मराठा आरक्षण दिलं तरच ते टिकणार। राज्य सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण टिकणार नाही। आचारसंहिता लागण्याआधी मुख्यमंत्र्यांनी तातडीनं बैठक घ्यावी आणि केंद्राकडे पाठपुरावा करावा, प्रस्ताव पाठवावा, सुधीर सावंत यांची मागणी। नांदेडमधील हदगाव तालुक्यात 10 ते 12 गावातील नागरिकांना भगरीतून विषबाधा। चंद्रपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांवरील टपाल तिकिटाचं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते अनावरण। कल्याण डोंबिवली मतदारसंघातील 14 गावांना पालिकेत समाविष्ट करून घेण्याचा तसंच 27 गावात वाढीव कर रद्द करून पूर्वीप्रमाणे कर घेण्याचा निर्णय झाल्याची खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती। बीडच्या माजलगावमध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं राज्यव्यापी सोयाबीन आणि कापूस परिषदेचं आयोजन। वाशिमच्या रिसोड बाजार समितीत हळदीला 17,151 रुपये प्रति क्विंटल भाव। हळद उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। बुलढाण्यात रेल्वे प्रशासनाच्या बनावट आयडीच्या माध्यमातून तिकिटांचा काळा बाजार। खामगावात रेल्वे पोलिसांचा 2 ठिकाणी छापा।
यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त अभियानाचा बोजवारा. वसंतराव नाईक विद्यापीठातील केंद्रांवर कॉपी पुरवण्यासाठी नागरिकांची झुंबड. बीडच्या गेवरातील आश्रमशाळेत पोलिसांनी कॉपी पुरवल्याचं उघडकीस. 10वीचा इंग्रजीचा पेपर सुरू असताना परीक्षार्थींना 3ऱ्या मजल्यावर चढून कॉपी पुरवल्याचा व्हिडिओ. डोंगरी परिसरात 1996 मध्ये सय्यद हुसेनच्या हत्येप्रकरणी गँगस्टर छोटा राजन टोळीचा हस्तक. एजाज लकडावालाला जन्मठेप. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत प्रक्षोभक भाषा आणि जीवे मारण्याची धमकी प्रकरणी अटकेत असलेला आरोपी किंचक नवलेला न्यायालयीन कोठडी. धान्य दुकानातील तांदूळ आणि गव्हाच्या प्रत्येक पोत्यामागे 1 ते 3 किलोची चोरी. दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी मनसेचं ठिय्या आंदोलन. गेल्या 3 दिवसांपासून अहमदनगरच्या दानखेडमधील रत्नदीप फाउंडेशन मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. मेडिकल कॉलेजकडून विद्यापीठानं ठरवून दिलेल्या शैक्षणिक शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारलं जात असल्याचा आरोप. आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारांसह प्रसारमाध्यमांवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर विविध समित्यांचं गठन. पुण्यातील पीएमपीएमएल प्रशासनाविरोधात शिवसेनेचं आंदोलन. पीएमपीएमएल कर्मचारी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी होणार. नाशिकच्या मालेगावात महापालिकेविरोधात निदर्शनं. स्वच्छता आउटसोर्सिंग ठेका रद्द करण्याची मागणी. मध्य प्रदेशातून गडचिरोलीत जाणारा अवैध दारूसाठा हस्तगत. चंद्रपूर पोलिसांची कारवाई. दारूच्या 39 पेट्यांसह एकूण 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या, अन्यथा आगामी निवडणुकीत चांगलाच फटका बसेल. कोल्हापुरातील पीएचडी धारक विद्यार्थ्यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा. कोल्हापूरमध्ये वजन काटे विभाग कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडचं हलगी वाजवून आंदोलन. शासनानं दिलेल्या हायड्रोलिक व्हॅनचा वापर करून शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी, संभाजी ब्रिगेडची मागणी. यवतमाळच्या पांढरकवडा मार्गावर असलेल्या येरत शेत शिवारात दारूचा ट्रक उलटला. परिसरातील वार्ता पसरता तळीरामांनी घटनास्थळी धाव घेऊन दारूचे खोके लांबवले. गुंगीकारक औषधांच्या बाटल्या बेकायदेशीरपणे बाळगल्याच्या आरोपाखाली धुळ्यातील डबीर शेख नावाच्या व्यक्तीला अटक. आरोपीकडून एका कारसह 3,72,000चा मुद्देमाल जप्त. कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. सुभाष चौक परिसरातील सापळा रचत पोलिसांनी जप्त केल्या बनावट देशी दारूच्या 48,000 बाटल्या. नांदेडच्या नायगाव तहसील कार्यालयावर लोकस्वराज्याचा मोर्चा. शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांच्या प्रश्नावर सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप. अरविंद केजरीवाल यांना दिल्ली कोर्टाचा समन्स. ईडीने 8 वेळा नोटीस पाठवून हजर राहिले नाहीत, त्यामुळे ईडीनं कोर्टाचे दरवाजे ठोठावले. भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्याचा दुसरा दिवस. पहिल्या दिवस अखेर कसोटी सामन्यात भारतानं 1/135 धावांची मारली मचल. यशस्वी जयस्वाल थेट सुनील गावस्करांच्या पंक्तीत दाखल. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत यशस्वीनं ओलांडला 700 धावांचा टप्पा. राहुल गांधी वायनाडमधून लढणार. काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत निर्णय. बैठकीला सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.